शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा 2026 स्कॉप पासवर्ड का येत नाही आणि एससीईआरटी कडून 17 मार्च 2026 ला एक पोस्ट आलेली ती या ठिकाणी आपण पाहूया. आणि पासवर्ड कोणकोणत्या शाळेला आलेले आहेत आणि पासवर्ड का येत नाही त्याचं मागचं कारणही पाहूया आणि पासवर्ड कोणाला आलेले आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद सर्व व त्यांचे स्कॉप प्रतिनिधी, माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व त्यांचे स्कॉप प्रतिनिधी, माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व त्यांचे स्कॉपचे प्रतिनिधी, माननीय जिल्हा संगणक प्रोग्राम जिल्हा परिषद सर्व विषय स्कॉप पासवर्ड SMS द्वारे मुख्याध्यापकांना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आलेबाबत. बघा, या ठिकाणी सर्व मुख्याध्यापक हा शब्द लावलेला, याचा अर्थ स्कॉप पासवर्ड सर्व मुख्याध्यापकांना पाठवला गेलेला आहे एससीईआरटी कडून 17 तारखेला. मी 17 तारखेच्या सकाळी काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मला त्या ठिकाणी पासवर्ड आला नाही. नंतर दुपारी मात्र पासवर्ड मला मिळालेला आहे. तर बघा, लॉग इन करताना पण आपण कसं करणार ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि हा पासवर्ड कुठे गेला आणि कोणाला आला ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उपरोक्त विषयानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2:45 स्कॉप स्वयं मूल्यांकनासाठी आवश्यक असणारे पासवर्ड युडाइस मध्ये नोंदवलेले मुख्याध्यापक यांच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आले आहेत. आता बघा, युडाइस प्लस मध्ये ज्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आपण नोंदवलेला आहे त्याच मुख्याध्यापकाच्या मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेजवर हा 4 अंकी पासवर्ड गेलेला आहे. तरी आपण आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र सर्व मुख्याध्यापक यांना पासवर्ड दिलेबाबत व मुख्याध्यापक यांना पासवर्ड प्राप्त झाले असल्याची खात्री करण्यास कळवण्यात यावी. आता पासवर्ड नेमकं कोणाला गेला या ठिकाणी आणि माननीय संचालक महोदय एससीईआरटी पुणे यांच्या सूचनेनुसार यांनी पाठवलेली ही पोस्ट आहे. आता बघा, हा पासवर्ड युडाइस प्लस मध्ये जो आपला मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा युडाइस प्लस मध्ये असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहूया. कुठं आपल्याला शोधायचा आणि कोणाला तो पासवर्ड गेला तो या ठिकाणी आपण पाहूया. मग आपण क्रोम ब्राउझर यायचं, युडाइस प्लस वर यायचं, या ठिकाणी पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला सांगणार आहे. लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स करायचं, त्या ठिकाणी सिलेक्ट महाराष्ट्र करायचं नेहमीप्रमाणे आपण जसं करतो त्या ठिकाणी. आता ही नवीन विंडो ओपन झालेली आहे युडाइस कॉमन लॉग इनला, या ठिकाणी याला क्लिक करायचं, युजर आयडी पासवर्ड टाकायचं, कॅप्चा भरायचं, लॉग इन व्हायचं. या ठिकाणी बघा 4 टॅब येतात. या ठिकाणी ही जी पहिली टॅब असते बघा, याला या मॅनेज युजरला याला या ठिकाणी क्लिक करायचं. या मॅनेज युजरला या ठिकाणी क्लिक केलं की पुढची टॅब या ठिकाणी ओपन होते. या 4 टॅब या ठिकाणी सर्व शाळेच्या या 4 टॅब पूर्ण झालेल्या आहेत. तर बघा, कॉन्टॅक्ट डिटेल आहे, याला जर आपण याला क्लिक केलं ही जी निघते बघा, ही सर्व आपली शाळेची डिटेल असते. यामध्ये आपल्या शाळेचा हेडमास्टरचं नाव, मोबाईल क्रमांक दिलेला असतो आणि ईमेल आयडी दिलेला असतो. तोच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वर, आता मोबाईल नंबरवर हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे चमचा, त्याच मोबाईल नंबरवर तो पासवर्ड स्कॉपचा पासवर्ड सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना गेलेला आहे. तर हा जो मोबाईल नंबर असेल युडाइस प्लस वर, त्याच मोबाईल नंबरवर तो पासवर्ड गेलेला आहे. आता बघा, आपण लॉग इन करताना कोणत्या गोष्टी पाळायला पाहिजेत. आता पासवर्ड प्रत्येक मुख्याध्यापकाच्या मोबाईल नंबरवर गेलेले आहेत. त्यांच्याकडून आपण या युडाइस प्लस मध्ये असलेल्या मोबाईल नंबरच तो पासवर्ड गेलेला आहे. त्यांच्याकडून तो आपण पासवर्ड घेऊ शकता, म्हणजे आपल्या मुख्याध्यापकाकडून तो पासवर्ड मागून घ्या आणि लॉग इन व्हा. लॉग इन होताना आपल्याला या गोष्टी पाळाव्या लागतात. आता लॉग इन कसं करतात ते या ठिकाणी आपण पाहूया. टॉप ओपन केल्यानंतर मी अगोदर ओपन केलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी पीडीएफच्या स्वरूपात सांगत आहेत. सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा युडाइस नंबर टाकायचा आहे. आपल्याला आपल्या मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर पासवर्ड आलेला आहे. आल्यानंतरही आपल्याला जो स्कॉप ऍप्स आहे त्याच्यावर लॉग इन व्हायचं. त्या ठिकाणी आपल्या शाळेचा युडाइस क्रमांक टाकायचा. नेक्स्ट बटन दिसते, नेक्स्ट बटन या ठिकाणी क्लिक करायचं. पुढची स्टेप येते, दुसरी स्टेप येते. या ठिकाणी आपल्या शाळेचा जो ईमेल आयडी आहे आपल्या युडाइस प्लस मध्ये मी तुम्हाला मगाशी दाखवलं बघा, त्याच युडाइस प्लस असलेला ईमेल आयडी टाकला. ईमेल आयडी टाका मुख्याध्यापकाचा आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर बघा, तो आपण या ठिकाणी टाकला. आता ईमेल आयडी टाकलं, त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाका. जो युडाइस प्लस मध्ये नोंदवलेला नंबर आहे तोच या ठिकाणी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाका. आपल्याला जरी आपल्या मुख्याध्यापकावर 17 नोव्हेंबर 2026 ला पासवर्ड आला तरी या ठिकाणी तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. म्हणजे आपण युडाइस प्लस मध्ये जो नोंदवलेला मोबाईल नंबर आहे तो त्याच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि खाली नेक्स्ट ऑप्शन आहे, नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा. आणि जो आपला मोबाईल नंबर आलेला आहे म्हणजे स्टेप
स्टेप 4 मध्ये गेलं की त्या ठिकाणी आपला जो पासवर्ड आलेला 4 अंकी तो त्या ठिकाणी टाका आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन येते. आपल्या शाळेचं नाव, युडायस क्रमांक, पासवर्ड आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर हे सर्व त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करा आणि लॉग इन व्हा आणि नंतर प्रोसेसला सुरुवात करा. एवढं होऊ नये जर आपल्याला पासवर्ड आला नसेल किंवा आपल्याकडे पासवर्ड मिळाला नसेल तर बघा मी तुम्हाला एक वेबसाईट देतो. त्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल. त्या आता लाईव्ह त्या वेबसाईटवर मी जातो. mahac.in/scop याला या ठिकाणी क्लिक करतो. जी पहिली साईट येते बघा त्याची याला या ठिकाणी क्लिक करतो. बघा ही जी स्कॉप ओपन केल्यानंतर ही जी वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. ही ऑनलाईन माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सर्व शासन परिपत्रक दिलेले आहेत, मार्गदर्शक पुस्तिका दिलेल्या आहेत. नंतर बघा स्कॉप मार्गदर्शन व्हिडिओ दिलेले आहेत, तो सध्या युट्यूबनं काढून टाकलेला आहे. स्कॉप डॅशबोर्ड दिलेला आहे, स्कॉप कृती आराखडा दिलेला आहे, सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी A+ आलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेला ओपन केलं की त्या ठिकाणी दिसतात त्यांनी काय काय तुम्हाला काय समस्या निर्माण झाल्या, चार्ट बॉट पण हे पण दिलेले आहेत, सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा आपल्याला जर समस्या निर्माण होत असेल, पासवर्ड येत नसेल, काही समस्या निर्माण होत असेल तर आपल्या जिल्हास्तरीय मार्गदर्शक समिती संपर्क क्रमांक दिलेला आहे. याला ठिकाणी मी क्लिक केलं की आपल्या एका जीमेल वर आपल्याला या ठिकाणी ओपन करावं लागतं. याला या ठिकाणी ओके करतो. आता या ठिकाणी बघा सर्व आपण ज्या जिल्हा परिषदच्या त्या जिल्हा परिषदला या ठिकाणी क्लिक करायचं. समजा मी बुलढाणा जिल्हा परिषदचा आहे, मी या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदचा या ठिकाणी PDF ओपन करतो. तुम्ही ज्या जिल्हा परिषदचा असाल त्या जिल्हा परिषदला PDF ला या ठिकाणी ओपन करू शकता. मी बुलढाणा असल्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदला या ठिकाणी ओपन करतो या PDF ला. आणि जी आपली काही शंका असेल तर आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी मार्गदर्शक शिक्षकांचं नाव, मार्गदर्शक सरांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांचा संपर्क क्रमांक नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून आपली समस्या त्यांना सांगू शकता. पासवर्ड आला नाही म्हणून किंवा काही बाकीच्या समस्या असतील स्कॉप संदर्भात यांना ते विचारू शकता. म्हणजे मी एज्युकेशन हेल्प ग्रुप बनवलेला आहे. जर तुम्ही एज्युकेशन हेल्प ग्रुप मी बनवलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. तुमची इच्छा असेल तर माझ्या एज्युकेशन हेल्प ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.